आज या आपण उपदेश शीर्षक परमेश्वराची खून आणि श्वापदाची खून च्या सोबत परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. या आपण प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय 13 उघडूया. अध्याय 13 वचन 1. नंतर मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. त्याला 10 शिंगे व 7 डोकी असून त्याच्या शिंगावर 10 मुकुट आणि त्याच्या डोक्यांवर देवनिंदात्मक नावे होती. जे श्वापद मी पाहिले ते चित्त्यासारखे होते. त्याचे पाय अस्वलाच्या पायांसारखे होते व त्याचे तोंड सिंहांच्या तोंडासारखे होते. त्याला अजगराने, येथे अजगर म्हणजे सैतान आहे, आपली शक्ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला. बायबल नोंद करते की ते श्वापद, ज्याने सैतानाकडून आपली शक्ती प्राप्त केली आहे, सर्व लोकांना एक खून देईल. जे हे स्पष्ट करते की ते त्याचे पालन करतात आणि त्याची उपासना करतात. या वचन 16 वर जाऊ. लहान थोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळावर खून करून घ्यावी. त्याने सर्व लोकांना त्यांच्या हातावर किंवा कपाळावर श्वापदाची खून प्राप्त करण्यासाठी लाचार केले. आणि ज्यांच्यावरती खून म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शवलेली संख्या आहे, त्याच्याशिवाय कोणालाही काही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये असे ते श्वापद करीते. अशा प्रकारे त्या श्वापदाचे नाव लोकांच्या उजव्या हातावर आणि त्यांच्या कपाळावर लिहिण्यात आले. ही नोंद आहे की त्याने या सर्व खुणा त्या लोकांवर लावल्या जे श्वापदाची उपासना करतात. या मत्ती अध्याय 28 वर जाऊ. अध्याय 28 वचन 18. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. बायबल प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय 13 मध्ये नोंद करते की श्वापद आपल्या अनुयायांच्या हात आणि कपाळावर आपली खून लावेल. मत्ती अध्याय 28 मध्ये आपण पाहू शकतो की परमेश्वराने देखील त्या लोकांवर आपले नाव दिले आहे जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात. परमेश्वराने त्यांना पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा घेण्यासाठी नियुक्त केले, म्हणजे ते परमेश्वराची खून प्राप्त करू शकतील. प्रकटीकरण अध्याय 13 वचन 16 मध्ये असे म्हटले आहे, ते आपल्या उजव्या हातावर आणि कपाळावर श्वापदाची खून प्राप्त करतील. त्या लोकांसोबत काय होईल जे श्वापदाची खून प्राप्त करतात? या आपण प्रकटीकरण अध्याय 14 मध्ये जाऊन या बाबीबद्दल खात्री करूया. प्रकटीकरण अध्याय 14 वचन 11 मध्ये असे लिहिले आहे, त्यांच्या पिढेचा धूर युगानुयुग वर येतो आणि जे श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतात त्यास आणि जो कोणी त्याच्या नावाची खून धारण करून घेतो त्यास रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही. जे पण श्वापदाच्या नावाच्या शापाला प्राप्त करतात त्यांना रात्रंदिवस विश्रांती मिळणार नाही. असे असले तरी अशा अनेक परिस्थिती देखील आहेत ज्यामध्ये परमेश्वर आपली खून देतात. या आपण निर्गमचे पुस्तक अध्याय 12 वर जाऊ. या आपण पाहूया की परमेश्वर आपल्या लोकांना कशा प्रकारे परमेश्वराची खून देतात आणि कशा प्रकारे श्वापदाची खून मनुष्य जातीला दिली जाईल. निर्गमच्या वेळी परमेश्वराच्या लोकांनी परमेश्वराची मौल्यवान खून प्राप्त केली. या आपण निर्गम अध्याय 12 वर जाऊ. अध्याय 12 वचन 11. ते तुम्ही या रीतीने खावे, तुमच्या कमरा कसून, पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा परमेश्वराचा वलांडण सण होय. कारण या रात्री मिस्र देशातून फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि मिस्र देशातील सर्व देवांचे शासन करीन. मी परमेश्वर आहे. आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त काय होईल? ते रक्त तुमच्याकरिता खून असे होईल. दुसऱ्या शब्दामध्ये हे परमेश्वराची खून म्हणून कार्य करेल. या पाहूया की खून काय आहे. रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईल. मिस्र देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश व्हावायचा नाही. परमेश्वराने त्या लोकांबद्दल काय म्हटले ज्यांनी वलांडणाच्या कोकऱ्याच्या रक्ताला दोन्ही दारबायांना व चौकटीच्या कपाळपट्टीला लावले?
परमेश्वराने इस्रायली लोकांना वलांडनाच्या कोकऱ्याच्या रक्ताला दोन्ही दारबायांना व चौकटीच्या कपाळपट्टीला लावण्याची आज्ञा दिली. याच्याद्वारे त्यांनी नाश करणाऱ्या देवदूतांना हे समजू दिले नाही का परमेश्वराचा आदर आणि त्यांच्यावर विश्वास करणारे कोठे राहतात. ते खून असे होईल, रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईल, तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश व्हावायचा नाही. मग त्या लोकांबद्दल काय ज्यांच्याकडे खून नव्हती. हे म्हणते की मिस्रच्या घराण्यामधील मनुष्याच्या आणि गुराढोरांपैकी सर्वांचे प्रथम वत्स नाश करण्यात आले. या घटनेद्वारे जी 3500 वर्षांपूर्वी निर्गमचे पुस्तक अध्याय 12 मध्ये घडली, आपण वलांडनाच्या शक्तीला पाहू शकतो. जेव्हा परमेश्वराने आपल्या लोकांचे पूर्णपणे रक्षण केले. परमेश्वराने हे दर्शवण्यासाठी की परमेश्वराचे लोक कोठे राहतात, या कराराला आपल्या लोकांबरोबर एका चिन्हाच्या रूपात दिला नाही का. परमेश्वराने म्हटले, त्या घरांना नाश करू नका ज्यांच्या दोन्ही दारबायांच्या व चौकटीच्या कपाळपट्टीला रक्त आहे, परंतु त्या सर्व घरांना नाश करून टाका ज्यांच्यावर वलांडनाच्या कोकऱ्याचे रक्त नाही. एका चिन्हाचा इतका महत्वाचा अर्थ आहे. परमेश्वर आपल्या खुनेचा वापर करतात, पण सैतान देखील आपली खून वापरतो. ते ज्यांच्याकडे सैतानाची खून आहे, मग जरी ते मोठ्या संख्येच्या लोकांकडे का असेना, गंधकाने जळत असलेल्या नरकामध्ये पीडा भोगतील आणि त्यांना रात्रंदिवस विश्रांती मिळणार नाही. मात्र परमेश्वराने ज्यांच्याकडे परमेश्वराची खून आहे त्यांना तारण देणे व सर्व नाशापासून त्यांचे रक्षण करण्याचे वचन दिले आहे. आता या आपण निर्गम अध्याय 13 वर जाऊ. जेव्हा आपण अध्याय 13 वचन 8 वाचतो तर असे लिहिले आहे, पुढील काळी तू आपल्या मुलाला कळवावे की मी मिस्र देशातून निघालो तेव्हा परमेश्वराने माझ्यासाठी जे काही केले त्यामुळे मी हा सण पाळीत आहे. हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान स्मारक असे असावे. येथे परमेश्वराने त्यांना काय करण्याची आज्ञा दिली. परमेश्वराने म्हटले की हे त्यांच्यासाठी एक चिन्ह असेल. परमेश्वराचा नियम तुझ्या तोंडी असावा, कारण परमेश्वराने भुजबलाने तुला मिस्र देशातून बाहेर आणले, म्हणून तू वर्षानुवर्ष नेमलेल्या वेळेवर हा विधी पाळावा. म्हणून परमेश्वराने वलांडनाला परमेश्वर आणि त्यांच्या लोकांमध्ये कराराच्या चिन्हाच्या रूपात दिला, ज्याच्याद्वारे त्यांनी त्यांना नाशापासून वाचवण्याचे वचन दिले. कराराची खून वलांडन आपल्यावर कोठे लावण्यात आली पाहिजे. प्रकटीकरण अध्याय 7 मध्ये नाशापासून वाचण्याचे एक खून आहे जी आपल्या कपाळावर लावण्यात आली आहे. अध्याय 7 वचन 1. यानंतर मी 4 देवदूत पृथ्वीच्या 4 कोनांवर उभे राहिलेले पाहिले. ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये म्हणून पृथ्वीचे 4 वारे अडवून धरीत होते. मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या 4 देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपवले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला, आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. येथे उपद्रव करू नका चा अर्थ आहे की नाश त्यांच्यावर येणार नाही. परमेश्वराने कशाच्या द्वारे आज्ञा दिली की त्यांच्या लोकांवर नाश येणार नाही. परमेश्वर आपल्या लोकांच्या कपाळावर शिक्का मारतात. शिक्क्याची तुलना खुनेबरोबर केली जाऊ शकत नाही का. परमेश्वराने आपल्या लोकांवर आपली खून लावली आहे. ही कोणाची खून आहे. ही परमेश्वराची खून आहे. दुसऱ्या शब्दामध्ये हा परमेश्वराचा शिक्का आहे. हा शिक्का एखाद्या व्यक्ती किंवा एका कंपनीच्या अध्यक्षाकडून आला नाही. परमेश्वराचा हा शिक्का पूर्वेकडून आला आहे, जेथे सूर्योदय होतो, आणि हा परमेश्वराच्या लोकांवर, परमेश्वराचे जे दास आहेत त्यांच्या कपाळावर लावला जातो. ज्या प्रकारे परमेश्वर आता आपल्या लोकांवर परिश्रमपूर्वक शिक्का मारत आहेत, त्याप्रमाणे सैतान देखील संपूर्ण मनुष्य जातीवर यत्नाने श्वापदाची खून लावत आहे. आपल्याला श्वापदाची खून नाही तर परमेश्वराची खून मिळाली आहे. सर्व लोकांनो, हा स्वतःच एक आश्चर्यकारक आणि आनंददायी आशीर्वाद आहे. आता सैतान सर्व मनुष्य जातीवर आपली खून लावण्यासाठी कठीण परिश्रम घेत आहे. तो ख्रिसमस आणि रविवारच्या उपासनेच्या माध्यमातून मनुष्य जातीवर आपली खून लावत आहे. असे म्हटले आहे की या युगामध्ये परमेश्वर त्या लोकांना स्वीकारण्यासाठी जे वलांडन आणि परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्याद्वारे त्यांचे लोक बनले आहेत, आपल्या पवित्र नावासोबत
आपला शिक्का मारतात. 하나님의 인을 가지고 해돈 대로부터 सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या 4 देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपवले होते, त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला, आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. या लोकांना कधीही इजा करू नका. या शिक्क्याला प्राप्त केल्यानंतरच वाऱ्यांना सोडून दिल्यानंतरही परमेश्वराच्या लोकांचे रक्षण केले जाऊ शकते. येथे हे म्हणते त्यांच्या कपाळावर शिक्का मारेपर्यंत. जुन्या करारामध्ये एझेकिएल अध्याय 9 देखील त्यांच्या कपाळावर शिक्का मारण्याचा उल्लेख करतो. अध्याय 9 वचन 3. करुबारूढ असलेल्या इस्रायलच्या देवाचे तेज तेथून निघून मंदिराच्या उंबरठ्यावर आले आणि कमरेनजीक कारकुनाची दौत असलेल्या व शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्यास त्याने हाक मारिली. परमेश्वर त्याला म्हणाला, नगरामधून यरुशलेममधून जाऊन जी माणसे आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत त्यांच्या कपाळावर चिन्ह कर. या लोकांनी अमंगळ कृत्यांमुळे विलाप केला आणि विचार केला, असे करणे खरोखर ठीक आहे का? परमेश्वराने या लोकांच्या कपाळावर एक चिन्ह लावण्याचा आदेश दिला. परमेश्वराने त्यांच्या कपाळावर एक चिन्ह करण्याची आज्ञा दिली, जसे की प्रकटीकरण अध्याय 7 मध्ये नोंद आहे. या आपण वचन 5 पाहू. मला ऐकू येईस तो त्या बाकीच्यांस म्हणाला, त्यांच्या मागून नगरात जा व संहार करा. कृपादृष्टी करू नका, गय करू नका. वृद्ध, तरुण व कुमारी, मुले व स्त्रिया यांची निखालस कत्तल करा. पण ज्यांच्यावर चिन्ह असेल त्यास स्पर्श करू नका. ज्यांच्या कपाळावर चिन्ह नाही त्यांच्यासाठी परमेश्वराने आज्ञा दिली की कोणताच नाश त्यांच्याजवळ नाही आला पाहिजे, कारण की त्यांचे रक्षण केले जाईल. परमेश्वर आपल्या लोकांवर अनेक वेगवेगळ्या प्रकारचा शिक्का मारतात. परमेश्वर आपल्या आज्ञांसोबत आणि आपल्या नावासोबत देखील शिक्का मारतात. ते विभिन्न प्रकारे आपल्या लोकांवर परमेश्वराचा शिक्का मारतात. प्रकटीकरण अध्याय 13 नुसार श्वापद देखील आपल्या आज्ञांद्वारे आणि आपल्या नावाने मनुष्य जातीवर आपला शिक्का मारतो. श्वापद आपल्या लोकांवर आपली खून लावण्यासाठी विभिन्न प्रकारच्या युक्त्यांचा वापर करत आहे. शब्बात आणि त्या सणांबद्दल ज्यांना आपण आज पाळत आहोत, इतर लोक विचार करू शकतात, सर्व उपासना एकसारख्याच नाहीत का? ते याला सहजपणे घेतात. पण परमेश्वराने म्हटले की आज देखील या क्षणी ते सियोनमध्ये त्या लोकांना आपली संतान म्हणून नियुक्त करतील, कारण ते सण आणि शब्बात पाळतात. म्हणूनच एझेकिएलचे पुस्तक अध्याय 20 मध्ये अशी व्याख्या केलेली नाही का की शब्बात देखील परमेश्वराचे एक चिन्ह आहे. अध्याय 20 वचन 12. आणखी त्यांच्यामध्ये व माझ्यामध्ये काय होण्यास, चिन्ह होण्यास मी त्यास आपले शब्बातही दिले. ते अशासाठी की मी परमेश्वराने त्यास पवित्र केले असे त्यास समजावे. हे असे म्हणते की परमेश्वराने त्यांना हे दाखवण्यासाठी शब्बाताचा नियम दिला की ते परमेश्वराचे लोक आहेत आणि परमेश्वर त्यांचे परमेश्वर होतील. या आपण त्या लोकांमधील फरक पाहू ज्यांनी श्वापदाची खून प्राप्त केली आहे आणि ज्यांनी परमेश्वराची खून प्राप्त केली आहे. सण, शब्बात, परमेश्वराच्या सर्व आज्ञांचा पवित्र आत्म्याच्या युगामध्ये परमेश्वराचे नवीन नाव आणि नवीन यरुशलेमच्या नावाचा अर्थ काय आहे? परमेश्वर त्या लोकांना ज्यांच्याकडे परमेश्वराचा शिक्का आहे त्या लोकांपासून वेगळे करतात ज्यांच्याकडे परमेश्वराचा शिक्का नाही. हे यावरून दिसून येते की कसे त्यांनी मिस्र देशामध्ये त्या घरांना ज्यांच्याकडे वलांडणाच्या कोकराचे रक्त होते त्या घरांपासून वेगळे केले ज्यांच्याकडे वलांडणाच्या कोकराचे रक्त नव्हते. परमेश्वराने एकीकडे शिक्षा दिली आणि दुसरीकडे तारणाची कृपा. जसे की मिसर या पापी जगाला दर्शवतो, त्यामुळे शेवटल्या न्यायाच्या दिवशी असे लोक असतील ज्यांच्याकडे परमेश्वराची खून असेल आणि असे लोक असतील ज्यांच्याकडे श्वापदाची खून असेल. अशा प्रकारे ज्यांच्याकडे परमेश्वराची खून आहे ते तारणाची कृपा प्राप्त करतील आणि ज्यांच्याकडे श्वापदाची खून आहे त्यांना सार्वकालिक नरकामध्ये टाकले जाईल. आपण याची खात्री करू शकतो की परमेश्वर या दोन्ही गटांना वेगळे करतात आणि विभाजित करतात. या आपण प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय 19 वचन 19 वर जाऊ. तेव्हा ते श्वापद, पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करावयास एकत्र झालेली मी पाहिली. मग श्वापद धरले गेले.
आणि त्यांच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला. त्याने श्वापदाची खून धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकांस त्याच्यासमोर चिन्हे करून ठकविले होते. या दोघांना जळत्या गंधकाच्या अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले. 불붙는 못에 던지우고 बाकीचे लोक घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तलवारीने मारले गेले आणि त्यांच्या मांसाने सर्व पाखरे तृप्त झाली. 짐승의 ज्या लोकांकडे श्वापदाची खून आहे त्यांचा शेवटचा परिणाम काय होईल? 짐승의 ज्यांनी त्यांना ठकविले त्यांच्यावर त्या श्वापदाची खून होती आणि जे त्याच्या मूर्तीला नमन करतात ते जिवंत कोठे टाकले जातील? 피에 들어간다고 했습니까? त्यांना अग्नीच्या सरोवरात जे गंधकाने जळते टाकले जाईल. हा त्यांचा शेवटचा परिणाम असेल. 그들의 결말이 ते 이러한 सर्व नरकाची शिक्षा भोगण्यास ठरलेले आहेत. 전부 받게 되어 있죠. या अध्याय 13 वर जाऊ. 넘어가 보겠습니다. अध्याय 13 वचन 6. 13장 6절의 말씀 보시면 त्याने देवाविरुद्ध निंदा करण्यास अर्थात त्यांचे नाव व त्याचा मंडप म्हणजे स्वर्ग निवासी लोक यांची निंदा करण्यास तोंड सोडले. पवित्र जनांबरोबर लढण्याची व त्यास जिंकण्याची त्याला मुभा देण्यात आली आणि सर्व वंश लोक आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्र यांवर त्याला अधिकार देण्यात आला. 어린 양의 생명책에 ज्यांचे नाव जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकराजवळ जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण ते काय करतील? त्या श्वापदाला नमन करतील. 당연히 짐승에게 경배하니까 मग जसे की ते श्वापदाला नमन करतात तर त्यांना कोणाची खून मिळाली असेल? 참부시가 त्या सर्वांनी श्वापदाची खून प्राप्त केली असेल. प्रकटीकरण अध्याय 19 मध्ये परमेश्वर स्पष्टपणे शिकवतात आणि आपल्याला या वस्तुस्थितीबद्दल जागृत करतात की जे लोक श्वापदाची खून प्राप्त करतात त्यांना सार्वकालिक शिक्षेमध्ये टाकण्यात येईल. 알려주신 가운데 있습니다. 우리는 कधी कधी आपण सण, शब्बात आणि सर्व उपासनांना सर्वसाधारण उपासना समजतो. 그냥 하나의 어떤 मात्र आपण त्यांच्याद्वारे सतत परमेश्वराचे चिन्ह प्राप्त करत आहोत. 계속 받고 있는 겁니다. मग परमेश्वराचे नियम, विधी 항상 하나님께서 आणि आज्ञा ती खून नाही का? 내용들이 ज्याच्याद्वारे परमेश्वर साक्ष देत आहेत की 계명이에요. ती माझी प्रजा आहे. 법도 아니겠습니까? या आपण प्रकटीकरण अध्याय 22 मध्ये पुन्हा एकदा याची खात्री करूया. 확인해 봅시다. अध्याय 22 वचन 7. 7절의 말씀 보시면 पहा, मी लवकर येतो. कोण धन्य आहे? या पुस्तकातील संदेश वचने पाळणारा तो धन्य. 어떠하다고요? 복이 있다고 했습니다. 그럼 이 책에서는 뭘 예언하고 있습니까 지금? मग ते काय आहे ज्याची या पुस्तकामध्ये भविष्यवाणी केलेली आहे? हे पुस्तक बायबल आपल्याला शिकवते की जर आपण श्वापदाची खून प्राप्त करतो तर आपण युगानुयुग यातना भोगणार. आणि हे देखील की जेव्हा आपण परमेश्वराची खून प्राप्त करणार तर आपण वाचवले जाऊ. 읽게 오시고 हो ना? 있습니까? 어디에 प्रकटीकरण अध्याय 7च्या नुसार परमेश्वर आपला शिक्का कोठे मारतील? असे लिहिले नाही का की याला देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळावर मारला जाईल? मग जसे की हा परमेश्वराचा शिक्का आहे म्हणून परमेश्वराच्या शिक्क्यावर कोणाचे नाव लिहिलेले असले पाहिजे? माझ्या शिक्क्यावर माझे नाव कोरलेले आहे. तुमच्या शिक्क्यावर कोणाचे नाव कोरलेले आहे? त्यावर तुमचे नाव कोरलेले आहे. परमेश्वराच्या शिक्क्यावर कोणाचे नाव लिहिलेले आहे? परमेश्वराच्या शिक्क्यावर त्या परमेश्वराचे नाव आहे जे पूर्वेकडील देशातून येतात. 나오시는 그 하나님의 이름이 기록되어 있습니다. दुसऱ्या शब्दामध्ये हे पुत्राच्या युगामधील परमेश्वराचे नाव नाही आणि पित्याच्या युगामधील परमेश्वराचे नाव देखील नाही, 일어날 이와 같은 पण हे पवित्र आत्म्याच्या युगामधील परमेश्वराचे नाव आहे. पवित्र आत्म्याच्या युगामधील परमेश्वराच्या नावाबद्दल या आपण प्रकटीकरण अध्याय 22 वचन 17 मध्ये पाहू. 22장 अध्याय 22 वचन 17. आत्मा व वधूही म्हणतात ये, ऐकणाराही म्हणो ये आणि तान्हेला येऊ. 할 것이요 ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ. 생명수를 받으라 하시더라고 했습니다. 그럼 마지막 या पवित्र आत्म्याच्या शेवटल्या युगामध्ये 아버지 어머니 स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता सर्व मनुष्य जातीला तारण आणि सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाण्यासाठी 인류 인생들을 आत्मा व वधूच्या रूपामध्ये आले आहेत. जसे की परमेश्वर आपल्याला बोलवित आहेत 하나님이 म्हणून 성령과 आत्मा व वधू आहेत ते एक नाहीत पण दोन आहेत. 그래서 म्हणूनच चला आपण प्रकटीकरण अध्याय 3 मध्ये जाऊ आणि पाहू की आपल्या कपाळावर लिहिल्या जाणाऱ्या नावाच्या स्वरूपात परमेश्वराच्या कोणत्या नावाची बायबलमध्ये नोंद आहे. हे आपल्याकरिता जे पवित्र आत्म्याच्या या युगामध्ये जगत आहोत सर्वात महत्वाचे चिन्ह आहे जे ह्या गोष्टीची साक्ष देते की आपण परमेश्वराची संतान आहोत. या वचन 12 पाहू. जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन
तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी हिचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन. 누구의 이름이라고 했죠? ते कोणाचे नाव आहे? 하늘에서 내려온 नवे यरुशलेमचे नाव जे स्वर्गातून उतरणार आहे. 새 예루살렘 गलतीकारास अध्याय 4 वचन 26 नुसार वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती कोण आहे? ती आपली माता आहे. 우리 어머니라. 어머니 하나님과 म्हणून माता परमेश्वराचे नाव आणि कोणाचे नाव 예수 म्हटलेले आहे की ते त्यांच्यावर येशूचे नवीन नाव पण लिहितील. 것이다고 했습니다. 계시록 प्रकटीकरण अध्याय 7 मध्ये लिहिले आहे की परमेश्वराचा शिक्का त्या लोकांच्या कपाळावर मारला जाईल जे तारण प्राप्त करतील. परमेश्वर जे आपल्याला तारण देतात ते एक नाहीत. 한 분이 아니시고 보니까 आत्मा व वधू म्हणतात या आणि जीवनाचे पाणी घ्या. अशा प्रकारे आत्म्याचे नाव ज्याची साक्ष माझे नवे नाव च्या रूपामध्ये दिलेली आहे आणि वधूचे नाव नवे यरुशलेमचे नाव या रूपामध्ये नोंद केलेली आहे. 하나님의 마지막 शेवटल्या दिवसांमध्ये परमेश्वराच्या लोकांसाठी हे खूपच महत्त्वाचे चिन्ह असेल. त्यामुळे त्याने म्हटले अशा कोणाच्याही जवळ जाऊ नका ज्याच्याकडे हे नाव असेल. माझी इच्छा नाही की त्यांचे नुकसान व्हावे. 하지 말라. या युगामध्ये असे लोक आहेत ज्यांना परमेश्वराने आपले नवे नाव आणि नवे यरुशलेमचे नाव दिले आहे आणि त्यांच्यावर या नावांनी शिक्का मारला आहे. 이런 사람 हे लोक भविष्यवाणीचे नायक आहेत जे नेहमीकरिता सैतानाच्या विरोधातील लढाईमध्ये जिंकण्यात सक्षम होतील. 위치에 있어 या आपण प्रकटीकरण अध्याय 22च्या दृश्यावर एक दृष्टी टाकू. 장면을 보도록 합시다. अध्याय 12 वचन 17. तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे तिच्या संतानांपैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला. 머리 위에 섰더라고 했습니다. 용은 अजगर सैतान आहे. 하나님의 जे परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करतात तेच आहेत ज्यांच्याकडे परमेश्वराची खून आहे. बायबल म्हणते 성경의 내간으로 आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन. 하리니 하는 यांची उत्पत्तीचे पुस्तक अध्याय 3 वचन 15 मध्ये नोंद नाही का? स्त्री सर्व मनुष्य जातीची माता आहे. 온 인류의 어머니요. तो आदम होता ज्याने तिला ते नाव दिले ज्याचा अर्थ जीवन आहे. 그러한 존재십니다. येथे स्त्री हव्वेला दर्शवित नाही का? 라고 जी 말씀하신 जितके मनुष्य जिवंत आहेत त्या सर्वांची आदिमाता आहे. 않습니까? 영적 आत्मिक अजगर सैतान 영적 आणि 용인 आत्मिक हव्वा यांच्यामध्ये काय झाले? अजगर स्त्रीवर रागावला आणि तिच्या बाकीच्या संतानांबरोबर युद्ध करण्यासाठी निघाला. स्त्रीच्या बाकीच्या संतानांचे विशेषण हे आहे की ते नेहमी परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करतात. 이게 이제 हे चिन्ह आहे. 하나님의 ज्या प्रकारे परमेश्वराचे लोक परमेश्वराची उपासना करतात ती जगातील लोकांच्या श्वापदाची उपासना करण्याच्या पद्धतीपेक्षा वेगळी आहे. उपासनेच्या पद्धती, वेळ आणि परमेश्वराची नावे ज्यांना परमेश्वराचे लोक हाका मारतात ते त्यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत ज्यांचा लोक श्वापदाची उपासना करण्यासाठी जगामध्ये वापर करतात. त्यांच्यामध्ये फरक करण्यासाठी परमेश्वराने एक योजना आखली आहे. 방법이 जर परमेश्वर येशूच्या नावाचा वापर करणे सुरू ठेवतात तर नंतर परमेश्वराच्या लोकांना शैतानाच्या लोकांपासून वेगळे करणे कठीण होईल. मग परमेश्वराने काय केले? 어떻게 했습니까? परमेश्वराने मानवजातीला एक नवीन नाव दिले. याचे कारण काय आहे? हे त्यांच्यामध्ये फरक करण्यासाठी आहे. परमेश्वराच्या लोकांना त्या लोकांपासून वेगळे करण्यासाठी जे परमेश्वराचे लोक नाहीत परमेश्वराने आपल्याला एक नवीन नाव दिले आहे. परमेश्वर त्या लोकांना जे पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्यावर विश्वास ठेवतात आणि ज्यांच्याकडे नवे नाव आणि नवे यरुशलेमचे नाव आहे त्या लोकांपासून वेगळे केले ज्यांच्याकडे ते नाही. 하나님의 놀라운 ही आश्चर्यकारक योजना आहे जी परमेश्वराने स्थापित केली आहे. 이렇게 해서 오늘 हेच कारण आहे की परमेश्वराने आपल्याला शब्बात, वलांडन, आपले नवे नाव दिले आणि शेवटी नवे यरुशलेमच्या गौरवशाली नावावर विश्वास ठेवण्यासाठी आपले नेतृत्व केले. 주시고 인도하신 우리 하나님이십니다. 그렇게 해서 त्या लोकांना 사단의 그 ज्यांनी शैतानाकडून खून प्राप्त केली आहे परमेश्वर म्हटले ते अग्नीच्या सरोवरात युगानुयुग पीडा भोगतील. 겪게 될 것이다. त्यांच्या पिढेचा धूर युगानुयुग सुरू राहील. 하나님의 백성들에게 आपल्या लोकांना परमेश्वराने म्हटले 없고 애통도 ते राजकीय याजकगणाच्या रूपात वैभवशाली जगामध्ये युगानुयुग राज्य करतील जेथे मृत्यू, शोक आणि दुःख नाही. या आपण प्रकटीकरण अध्याय 22 वर एक दृष्टी टाकू. 열어봅시다.
1절의 말씀 봅시다. वचन 1. नंतर त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजस्थानातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखविली. 강자우의 생명나무가 नदीच्या दोन्ही बाजूस 12 जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्राच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. 다시는 पुढे काहीही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजसन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. ते त्यांचे मुख पाहतील व त्यांचे नाव त्यांच्या कपाळावर असेल. 다시 밤이 없겠고 पुढे रात्र असणार नाही आणि त्यास दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभू देव त्याच्यावर प्रकाश पाडील आणि ते युगानुयुग राज्य करतील. जे लोक या प्रकारच्या कृपेला प्राप्त करू शकतात ते तेच आहेत ज्यांच्याकडे परमेश्वराची खूण आहे. ज्या लोकांनी परमेश्वराची खूण प्राप्त केली आहे त्यांना हे सर्व आशीर्वाद दिले जातील. मात्र जर आपण प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय 19 वचन 19 वाचतो, तर परमेश्वराने त्या लोकांना ज्यांना श्वापदाची खूण मिळाली आहे असे म्हटले, 짐승의 표를 받고 그 우상 ज्यांनी कोणी श्वापदाची खूण मिळवली आहे आणि त्याच्या मूर्तीला नमन केले आहे त्यापैकी एकही वाचणार नाही 지옥 형 आणि ते अग्नीच्या सरोवरात यातना भोगत राहतील. 것이다라고 이렇게 일깨워주고 계십니다. जेव्हा मी टीव्हीवर कोविड-19 ग्रस्त लोकांची मुलाखत पाहिली तर त्यांनी म्हटले की ते खूप दुःखात होते 이렇게 보니까 आणि त्यांनी कधीही एखाद्या आजारामुळे या प्रकारच्या दुःखाचा अनुभव केला नव्हता. 이렇게 질병을 통해서 아픈 것은 처음 जेव्हा आपण मी हे ऐकतो, मी मनात विचार करतो की आपण कधीही नरकात नाही गेले पाहिजे. 되겠구나. 이 땅 लोक या पृथ्वीवर अनुभव करणाऱ्या थोड्याशा देखील पिढेने कणत आहेत. मग जेव्हा त्यांच्या पिढेचा धूर सर्व काळासाठी उठत राहील तर त्यांचे काय होणार? 과연 참 어떨까 말이죠. असे असले तरी या जगामधील लोक स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टी तुच्छ समजतात. 가는 일을 하찮게 여깁니다. ते अज्ञानाने म्हणतात, जर मी स्वर्गात जाऊ शकत नाही तर मी नरकामध्ये जाऊ शकतो. 입 밖으로 툭툭 내 सर्व लोकांनो, अशी म्हण नाही का जी म्हणते सावध राहा की तुम्ही काय मागता ते खरे होऊ शकते. आपण त्या शब्दांबद्दलचे आपण उच्चारतो, सावध राहिले पाहिजे. 우리 모두는 स्वर्गाच्या वैभवशाली राज्यामध्ये जाण्यासाठी ज्याला पिता आणि माता यांनी तयार केले आहे, आपण परिश्रमपूर्वक सण पाळले पाहिजे आणि त्या सर्व विधींचे व नियमांचे पालन केले पाहिजे जे परमेश्वराने आपल्याला दिले आहेत. 천국 가야 돼. आपण नेहमी गर्वाने आणि आत्मविश्वासाने भरलेले असले पाहिजे, कारण की आपण परमेश्वराची खूण प्राप्त केली आहे. 가져야 됩니다. परमेश्वराची खूण मिटवण्यासाठी सैतान परमेश्वराच्या लोकांवर अत्याचार करतो 변경시키고 जे अल्पसंख्येमध्ये आहेत. त्याने घालून दिलेल्या शिस्तीला आणि नियमांना देखील बदलले म्हणजे परमेश्वराचे लोक त्यांचे पालन करू शकू नये. 그렇게 하지만 मात्र जसे की आपण प्रकटीकरण अध्याय 12 मध्ये पाहू शकतो, परमेश्वराचे लोक शेवटपर्यंत परमेश्वराच्या आज्ञांना पालन करणे आणि येशूवर दृढपणे विश्वास ठेवण्यापासून ढळत नाहीत. 무리들이다 말이죠. ते भविष्यवाणीच्या मार्गावर चालत आहेत, ज्याला पिता आणि माता यांनी परमेश्वराचा शिक्का मारून त्यांना सोपविले आहे. 이마에 전부 ते कोण आहेत जे आपल्या मनात, आपल्या विश्वासात आणि आपल्या स्मृतीत मध्ये देखील आहेत, 새 이름과 जे पिता आणि मातावर दृढपणे विश्वास करतात आणि जे त्यांच्या नवीन नावावर व नवीन यरुशलेमच्या नावावर देखील विश्वास करतात. 이 백성 ते तेच लोक नाहीत का जे ख्रिस्ताच्या मार्गाचे पालन करण्यायोग्य आहेत? 길을 또 따라 जेथे कुठे ते त्यांचे मार्गदर्शन करतात आणि मग ते स्वर्गात जाणार नाहीत का? 이런 일에 अशी प्रार्थना करून की कोणीच ख्रिस्ताच्या मार्गावर चालण्यामध्ये मागे हटणार नाही. आपल्याला परमेश्वराची खूण देण्यासाठी व आपले मार्गदर्शन करण्याच्या कृपेबद्दल म्हणजे आपण श्वापदाची खूण प्राप्त करू नये, 이끌어 주신 मी पुन्हा एकदा परमेश्वराला गौरव देतो. अशी आशा करून की तुम्ही खूप कृपा प्राप्त केली, मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. आपले खूप खूप आभार.